नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात आणि अध्यात्मात नामजपाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पण तुम्हाला माहित आहे का की नामजपाचे सुद्धा शास्त्रोक्त प्रकार आहेत. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की मोठ्याने जप करावा की मनातल्या मनात. नक्की कोणत्या पद्धतीने देवाची ओढ लवकर लागते? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नामजपाचे 4 मुख्य प्रकार, जे तुमची आध्यात्मिक प्रगती वेगाने करण्यास मदत करतील. चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. नामजपाचे 4 प्रमुख प्रकार पडतात, ज्यामध्ये पहिला आहे वैखरी, दुसरा आहे मध्यमा, तिसरा आहे पश्चंती आणि चौथा आहे परा. यातील प्रत्येक एक प्रकार आपण थोडक्यात समजून घेऊयात. यातील पहिला प्रकार आहे वैखरी. वैखरी म्हणजे असा जप जो स्पष्टपणे तोंडाने आणि मोठ्याने केला जातो आणि हा जप इतरांनाही ऐकू येतो. तर या जपाची वैशिष्ट्य काय आहे? यामध्ये जीभ, ओठ आणि कंठ याचा पूर्णपणे वापर होतो. केव्हा करा हा जप? जेव्हा आपले मन खूप चंचल असते, इकडे तिकडे भरकटते, तेव्हा वैखरी जप सर्वोत्तम मानला जातो. याचा फायदा काय होतो? तर मोठ्याने जप केल्यामुळे बाहेरील आवाज ऐकू येत नाही आणि आपले लक्ष एकाग्र व्हायला सुरुवात होते. यानंतर दुसरा प्रकार आहे मध्यमा. या जपामध्ये काय आहे ते पाहूयात. हा जप कंठात म्हणजेच घशात केला जातो. यात ओठांची हालचाल होत नाही आणि आवाजही बाहेर येत नाही. याची वैशिष्ट्ये काय? हा जप फक्त स्वतःलाच आंतरिकरित्या ऐकू येतो. या जपाचा फायदा काय? हा वैखरीपेक्षा सूक्ष्म असतो. यात तुम्ही बाहेरील जगापासून थोडे दूर जाता आणि अंतर्मुख व्हायला सुरुवात करता. यानंतर तिसरा आणि अत्यंत प्रभावी प्रकार म्हणजे पश्चंती. तर पश्चंती म्हणजे काय? पश्चंती या शब्दाचा उगम पश्य म्हणजेच पाहणे यावरून झालेला आहे. यात जप शब्दांच्या पलीकडे जातो. या जपाची वैशिष्ट्ये काय? तर हा जप हृदय आणि नाभीच्या ठिकाणी होतो. यात तुम्ही नामाचे केवळ स्मरण करता किंवा ते पाहता. याचा फायदा काय होतो? हा जप खूप शक्तिशाली असतो. यात शब्दांची गरज नसते, केवळ ईश्वराचे अस्तित्व जाणवणे यामुळे मनाला प्रचंड शांती मिळते. आणि यानंतर शेवटचा आणि सर्वोच्च प्रकार म्हणजे परा. तर यामध्ये काय होतं? ही नामजपाची ती स्थिती आहे जिथे प्रयत्न संपतात. यात जप करावा लागत नाही, तो आपोआप चालू असतो. या जपाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर यालाच अजपाजप असेही म्हणतात. तुमच्या श्वासासोबत हा जप जोडला जातो. म्हणजे तुम्ही झोपेत असाल किंवा कामात असाल, हा जप अखंड चालू असतो. या स्थितीमध्ये भक्त आणि भगवान यांच्यामध्ये अंतर उरत नाही. हा भक्तीचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. तर मित्रांनो, हे होते नामजपाचे 4 प्रमुख प्रकार. आपण सुरुवातीला वैखरीपासून सुरुवात करून हळूहळू परा या प्रकारापर्यंत पोहोचू शकतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्याही प्रकाराने नामजप करा, पण त्यात भाव असणं सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही सध्या कोणत्या प्रकारे जप करता आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. या पुढील व्हिडिओमध्ये आपण या 4ही प्रकारांपैकी एक प्रकारावर सविस्तर माहिती घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या डिवाइन भक्ती मार्ग या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.